हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 करत होतो. त्याच्यामधला आपण क्वेश्चन 1 कंप्लीट केला. क्वेश्चन 2 मधलं पहिला आणि दुसरा इक्वेशन पण सॉल्व्ह केला. पण तिसरा पासून मला असं वाटायला लागलं होतं की व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊन जाणार. त्यामुळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 to 6 आपण करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 2 चा जो 3 to 6 आहे ते आपण करूया. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 2 चा थर्ड नंबर इक्वेशन बघू. क्वेश्चन नंबर 2 चा जो थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे, x + y = 0 आणि 2x - y = 9. ठीक आहे. आणि आपल्याला हा जे दोन्ही इक्वेशन आहे हे इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह नाही करायचे आहे, हे आपल्याला करायचे आहे ग्राफिकल मेथडनी. आणि ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला असे दोन टेबल बनवावं लागेल त्यांचे दोन्ही इक्वेशन साठी. ठीक आहे. आणि ज्या इक्वेशन साठी आपण टेबल बनवतो तिथं त्या इक्वेशनला लिहून घ्यायचं वरती. इथे बघा हे टेबल जे आहे हे x + y साठी आहे, x + y = 0 साठी. आणि हा जो टेबल आहे 2x - y = 9 साठी हा टेबल आहे. आता आपण सॉल्व्ह करायसाठी आपल्याला काय करावं लागते की x आणि y चे व्हॅल्यू वेगवेगळे व्हॅल्यू ठेवून आपल्याला XY चे कोऑर्डिनेट काढावे लागतात. कोऑर्डिनेट म्हणजे आपल्याला ऑर्डर पेअर काढावं लागते, तेच आपल्या ग्राफवरचे कोऑर्डिनेट होतात. ठीक आहे. तर आपण आता इथून ह्या इक्वेशन x + y = 0 साठी आपण x च्या आणि y च्या व्हॅल्यू काढूया. तर बघूया आता इथे बघा आपल्याला काय दिलेलं आहे इक्वेशन, x + y = 0 दिलेलं आहे. ठीक आहे. इथे काय करावं लागते आता आपल्याला की एका साईडला इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला एक व्हेरिएबल ठेवायचा असतो ज्याचा कोएफिशियंट नसला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन्ही पण असे आहेत, दोघांपैकी कुणाला पण ठेवता येते. तर आपण काय करूया, x ला इकडे घेऊन जाऊया, आहे ना. जो प्लसचा x आहे तो मायनस होऊन जाणार. तर y = काय होणार -x. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता इथे आपण x च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट करूया. तर आपण करूया पुट x = सगळ्यात पहिले 1 पुट करूया. ठीक आहे ना. x = 1 इन इक्वेशन 1. मग आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळेल, y = -x च्या जागी आपण काय पुट करतोय 1. तर इथं येणार 1. आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली 1. जेव्हा x ची व्हॅल्यू 1 आहे तर y ची व्हॅल्यू -1 आहे ना. मायनसचं साईन आहे आणि हे x च्या जागी 1 झालं. तर इथे आपल्याला काय मिळालं, x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली -1. म्हणजे आपला पहिला ऑर्डर पेअर काय आला 1 - 1. ठीक आहे. असंच आता बघा पुट x = 3 इन इक्वेशन 1. ठीक आहे. इथे आपण x ची व्हॅल्यू 3 ठेवूया. तर बघा काय होते, y = -x च्या जागी 3 ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली -3. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 3 असेल तर y ची व्हॅल्यू -3. तर x ची व्हॅल्यू इथे 3 आहे, इथे -3. म्हणजे आपल्याला ऑर्डर पेअर काय मिळालं 3 - 3. दुसरा ऑर्डर पेअर मिळालं. ठीक आहे. आता एक तिसरा ऑर्डर पेअर काढूया. तिथे आपण पुट आता एक व्हॅल्यू आपण थोडीशी, आणि हे बघा हे जे व्हॅल्यू आहे ना हे ठेवताना थोडस गॅप ठेवा, कारण आपले जे पॉइंट्स आहेत आपण जेव्हा प्लॉट करू ते थोडं लांब आले पाहिजे. एकदम जवळ आले तर ते ग्राफ काढताना आपल्याला खूप किचकट दिसेल तो, आहे ना. त्यामुळे लांब घ्यायचं. आता एक व्हॅल्यू आपण मायनसची घेऊया. इथं -5 घेऊया, है ना. तर x पुट x = -5 इन इक्वेशन 1. मग इथे y ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, y = आणि x ची व्हॅल्यू आपण काय ठेवतोय -. ठीक आहे. मग मायनस ब्रॅकेट ओपन झालं तर मायनस प्लस होणार. म्हणजे y ची व्हॅल्यू काय येणार आपल्याला, y = आपल्याला मिळणार 5. ठीक आहे. y = किती येणार 5, है ना. हे तर कळालं असेल ना 5 कसं आलंय, कारण आपण x ची व्हॅल्यू -5 ठेवलेली आहे. ठीक आहे ना. तर म्हणून आपली y ची व्हॅल्यू आली आहे 5. म्हणजे आपला जर आपण x -5 ठेवला तर y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5. म्हणजे आपलं तिसरं जे कोऑर्डिनेट काय मिळालं आपल्याला -5,5 झालं. पहिल्या इक्वेशन साठी आपल्याला 3 कोऑर्डिनेट मिळाले. ऍक्च्युअली आपले जे म्हणजे आपण टेक्स्ट बुक मध्ये आपण बघितलं होतं याचे जे रूल्स आहे त्या रूल प्रमाणे तर आपल्याला खरं तर 4 कोऑर्डिनेट काढायला पाहिजे. पण आता हे पहिला दुसरा तिसरा क्वेश्चन आहे, सोपा आहे. पुढचे जे चौथा पाचवा सहावा क्वेश्चन आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं हार्ड आहे ते क्वेश्चन. तर त्याला
चार चार कॉर्डिनेट काढायला थोडंसं आपल्याला अवघड जाईल, त्यामुळे आपण 3-3च काढतोय. मिनिमम 3 काढले तरी चालतात, ठीक आहे ना, पण 3 पेक्षा कमी नको, 2 नाही चालणार, ठीक आहे. तर आपण 3-3च काढणार आहेत. आता याच्यासाठी झाले, ह्या इक्वेशनसाठी. नेक्स्ट इक्वेशनसाठी आपण काढूया. नेक्स्ट इक्वेशन बघा काय आहे. इक्वेशन आपल्याला दिलं आहे 2x मायनस y इज इक्वल टू 9. आता इथे पण आपल्याला काय करायचं, इथे बघा लेफ्ट हँड साइडला असा व्हेरिएबल ठेवायचा ज्याचं कोफिशियंट नाही आहे. आता x ला कोफिशियंट आहे, मग याला तर इथे ठेवता नाही येत, आपण x ला तिकडे घेऊन जाऊ, ठीक आहे. आता तिकडे नाही नेता येत आपल्याला, आपण काय करायचं, y ला इकडे घेऊन जाऊ, ठीक आहे. y जर आहे ना जो इकडे जाणार तर y काय होणार, प्लसचा होऊन जाणार, म्हणजे मायनस y आहे ना, इथे प्लस येणार, ठीक आहे. आणि इथे काय येणार आपलं 2x, आणि हा 9 जो आहे इकडे आला तर हा प्लसचा आहे, -9 होणार, ठीक आहे. आपल्याला इक्वेशन काय मिळालं, 2x मायनस 9 इज इक्वल टू y. आपण याला असं पण लिहू शकतो, उलट पण लिहू शकतो, y इज इक्वल टू 2x मायनस 9 असं पण लिहू शकतो. LHS इज इक्वल टू RHS, ठीक आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही असं लिहायला पण. तर आपलं हे जे झालं हे आहे इक्वेशन नंबर 2, ठीक आहे. आता इथे आपण परत आपण x च्या व्हॅल्यू पुट करत जाऊ, आपल्याला y च्या व्हॅल्यू मिळत जाणार. तर इथे बघा आपण काय करू, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली तर काय होणार आपल्याला, y इज इक्वल टू 2 इंटू 1 आहे ना, x च्या जागी आपण 1 ठेवतोय, ठीक आहे. या दोघांच्या मध्ये कुठला साइन नाही तर मल्टिप्लिकेशन साइन असतो, ठीक आहे. -9, 2 इंटू 1 म्हणजे 2 झाले, 2 मायनस 9 म्हणजे किती झाले, हे -7. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली, y इज इक्वल टू -7. जर आपलं x ची व्हॅल्यू 1 असेल तर y ची व्हॅल्यू किती येणार, -7. कुठल्या, सेकंड इक्वेशन साठी. तर x ची व्हॅल्यू आहे आपली 1 आणि y किती मिळालं आपल्याला, -7. म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय झाले, 1, -7, ठीक आहे. आता परत आता बघा, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. आता इथे x ची व्हॅल्यू आपण 3 ठेवूया, ठीक आहे. इथे आपण आहे ना अशा व्हॅल्यू ठेवायची आहे की आपल्याला ज्या दुसऱ्या ज्या एक व्हेरिएबलची व्हॅल्यू ठेवल्यावर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 पेक्षा जास्त नको यायला, 10 म्हणजे डबल डिजिट मध्ये नको यायला, कारण आपल्या ग्राफच्या बाहेर चालले जातील ते पॉइंट है ना, म्हणून 10च्या आतच आले तर बरं आहे. तर म्हणून आपण इथे काय ठेवूया, x इज इक्वल टू 3. तर x इज इक्वल टू 3 ठेवलं तर बघा काय येणार, y इज इक्वल टू काय आपलं इक्वेशन, 2 इंटू 3 मायनस 9 है ना, 2x मायनस 9 आहे आपला, 2x मायनस 9, ठीक आहे. मग याच्यामधून 2 इंटू 3 केलं तर किती आलं, 6 मायनस 9. मग हे किती आलंय, 6 मधून -9 होणार तर -3 येणार है ना, प्लस मायनस मायनस होत असतात, आणि जी मोठी नंबर आहे त्याच्या समोरचा साइन इथे येतोय, ठीक आहे. तर -3 आलाय, तर y इज इक्वल टू किती आलाय आपला, y इज इक्वल टू -3. म्हणजे जेव्हा आपला x 3 असेल तर y किती येतोय, -3. तर x जर आपला 3 आहे तर y येतोय -3. म्हणजे याचे कोऑर्डिनेट आले किंवा ऑर्डर पेअर आला आपला 3 - 3, ठीक आहे. आता अजून एक आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट आता बघूया, तिकडं काढूया. एक अजून काढायचं आहे आता याच्यातलं. आता इथे आपण काय करूया, इथे आपण बघा, इथे जर आपण 5 ठेवलं तर बरं पडेल आपल्याला, कारण थोडस गॅप असायला पाहिजे पॉइंट्स मध्ये है ना. तर पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. आता इथे जागा नाहीये, जरा थोडस स्क्रीनच्या बाहेर जाईल. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2 असं लिहितो, ठीक आहे. आता आपण इथे जर x ची व्हॅल्यू किती 5 ठेवली तर काय होणार बघा, y इज इक्वल टू 2 इंटू 5 मायनस 9. 2 इंटू 5 केलं तर 10 मायनस 9 किती येणार, 1. म्हणजे आपली y ची व्हॅल्यू किती येणार, y इज इक्वल टू 1. मग इथे आपले कोऑर्डिनेट काय झाले, x ची व्हॅल्यू 5 ठेवली आहे आपण है ना, x ची व्हॅल्यू आपण 5 ठेवली तर आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली, 1. तर इथे आलंय 5, 1. आपले कोऑर्डिनेट काय आले, 5, 1, ठीक आहे.
बस झालं. आता आपलं ह्या दोन्ही टेबलच्या बेसिसवर आपण ग्राफ ड्रॉ करूया. तर बघूया आपण इथे ग्राफ, जे की मी आता इथे आपल्याला बोर्डवर करणं शक्य नाहीये, तर तो थोडं मी डिजिटली याच्यामध्ये करतोय, समजून घ्या व्यवस्थित. चला बघूया आपण ग्राफ कसा ड्रॉ करायचा याचा. चला आपण बोर्डवरच ग्राफ ड्रॉ करूया, कारण मी प्रयत्न करून बघितला, ते इलेक्ट्रॉनिक म्हणजे डिजिटली मी इथं करायचा प्रयत्न केला, पण मी स्वतःच मला ते सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं. कारण कसं आहे तिथे असे जे बोर्डवर समजवणे आणि याच्यावर समजवणे बराच फरक पडला मला, मग ते आवडलंच नाही. त्यामुळे मी आता थोडी मेहनत लागली मला इथे जर असं हे सगळं हे करायला. ठीक आहे, तरी पण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल मला, त्यासाठी म्हणून मी असं इथे बोर्डवरच आता ग्राफ तयार केलंय. तिथे बघा तुम्हाला ग्राफ बद्दल माहिती असेल. ठीक आहे, ही जी असते हे एक्स ऍक्सिस असते. ठीक आहे, आणि इथं हा जो पॉइंट आहे दोघांचाही, दोन्ही ऍक्सेसचा, हा 0 असतो. ठीक आहे, या राईट साईडला सगळ्या प्लसच्या व्हॅल्यू असतात, 1 2 3 4. सेम नंबर लाईनला जसं असते इकडं सगळ्या मायनसच्या व्हॅल्यू असतात, है ना. आणि ही जी आहे एक्स डॅश आपण याला करतो. ठीक आहे, हे एक्स ऍक्सिस आहे, इकडे सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात, -1 -2 -3 -4. सेम असंच ही आहे वाय ऍक्सिस. तर वाय ऍक्सिस मध्ये वरची जी जेवढी आहे हे इथे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, 1 2 3 4 5 6. आणि हे जे आहे खाली जे असतात त्याला वाय डॅश आपण डिनोट करतो, आणि हे सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू इथे असतात, है ना, -1 -2 -3. ठीक आहे, आता आपण इथं जसे आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले त्यानुसार आपण ग्राफ ड्रॉ करूया. तर पहिला कोऑर्डिनेट आपलं काय आहे, 1 -1. म्हणजे इथं एक्स जो आहे 1 आहे, वाय जो आहे -1 आहे. म्हणजे आपण एक्स ऍक्सिसवर +1 काउंट करू आणि वाय ऍक्सिसवर -1 म्हणजे खाली येऊ. म्हणजे आपला पहिला पॉइंट हा येणार आहे. ठीक आहे, हा आपला पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट म्हटल्यापेक्षा कोऑर्डिनेट, याला कोऑर्डिनेट म्हणतो आपण. ठीक आहे, हा कोऑर्डिनेट किती आलाय, 1 -1. ठीक आहे, दुसरा कोऑर्डिनेट बघा 3 -3. म्हणजे एक्स वर आपण एक्स ऍक्सिसवर 1 2 3 प्लसचे आणि वाय ऍक्सिसवर -3 म्हणजे 1 2 3. हा इथे आला एक पॉइंट आपला, हा आहे 3 -3. कळताय ना व्यवस्थित. ठीक आहे, तसं तुम्हाला ग्राफ बद्दल बरंच काही माहिती आहे, तरी पण ठीक आहे व्यवस्थित समजून चला काय आहे कसं केलं आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नंतर आहे कोऑर्डिनेट आपलं -5 +5. -5 एक्स ची व्हॅल्यू आता मायनस म्हणजे इकडे यायचं आपल्याला, 1 2 3 4 5 आणि वाय जी आहे ते 5 आहे प्लस. तर 1 2 3 4 5 हे इथे येतो हा पॉइंट. ठीक आहे, हा आलाय तुमचा -5 -5, हे कोऑर्डिनेट लिहायचं विसरायचं नाही. कोऑर्डिनेट कंपल्सरी लिहावंच लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, नाही तर मार्क कट होतील. आता हे जे तिन्ही पॉइंट्स जे आले ना ते एका लाईन मध्ये आले. आता थोडस इथं चुकामुक होईल थोडीशी माझी, कारण इथे आपल्याला परफेक्ट मॅच होईल का नाही होईल बघू, तरी पण प्रयत्न करूया आपण. अशी एक लाईन ड्रॉ होते बघा, तिन्हीला मॅच होते ही. नंतर आपण याला वाढवूया. थोडस इथं होणार, थोडस ऍडजस्ट करून घ्या. शेवटी मी हे सगळं हाताने केलेलं आहे, थोडंफार चुकामुक होणारच आहे. एकदम परफेक्ट जसं ग्राफ पेपरवर असतो तसं होणार नाही, तरी पण आपले हे तिन्ही पॉइंट एका लाईन मध्ये आले. ठीक आहे, ही जी लाईन आहे ही लाईन कशाची आहे, आता आपण काय केलंय, कुठल्या इक्वेशनची लाईन असेल ही, हा पहिला इक्वेशन आपण केलेला आहे ना, x + y = 0. ही लाईन त्या इक्वेशन पासून ही लाईन तयार झाली आहे. ठीक आहे, तर आपण काय करायचं असते, इथे ज्या इक्वेशनची ही लाईन आहे, ठीक आहे, त्या लाईनचं इथे नाव पण लिहायचं. तर काय आहे आपलं, x + y = 0 असं लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता हे तर झालं इक्वेशन 1 ची लाईन. आणि बघा आपण जे म्हणतो ना लिनियर इक्वेशन, लिनियर म्हणजे LINE लाईन येते ना त्याच्यामध्ये, म्हणजे हा इक्वेशन जो आहे या लाईनला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा इथे बघा आता 1 -7 म्हणजे एक्स ऍक्सिसवर 1 आणि वाय ऍक्सिसवर -7. इथं 1
1 2 3 4 5 6 7 हा इथे येणार आहे तुमचा पॉइंट. ठीक आहे, पहिला एक पॉइंट आला. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे तर 3 - 3. तर इथे बघा हा आलाय 3 - 3. याचा अर्थ काय, दोघांची एक कॉमन पॉइंट आपल्याला मिळालाय आणि हाच याचा सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, एक अंदाज लागून जाईल आपल्याला. तिसरा पॉइंट काय तर तिसरा कोऑर्डिनेट काय 5 आणि 1, म्हणजे एक्स ऍक्सिस वर आपल्याला 5 काउंट करायचे आहे. 1 2 3 4 5 आणि वाय ऍक्सिस वर 1, म्हणजे हा पॉइंट आला इथे. आता ह्या तिन्ही पॉइंटला पण आपण जॉईन करून घेऊया. बघा मी तुमच्यासाठी थोडी मेहनत घेतोय. ठीक आहे, कारण तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी म्हणून मी थोडी मेहनत घेतोय. तर तुम्ही थोडस मला पण थोडस प्रतिसाद द्या. ठीक आहे, ही बघा ही एक लाईन झाली. ही कुठली लाईन झाली आता, तर याचे आपण कोऑर्डिनेट लिहिलेच नाही है ना. हा कुठला आहे 1 - 7, हा 3 - 3 आणि हा कुठला आहे आपला 5,1. 5,1 झाली आपली ही लाईन. आधी ही लाईन कशाची आहे याचं इक्वेशन लिहावं लागेल आपल्याला. 2x - y = 9. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. कोऑर्डिनेट लिहावं लागेल, तुमचं जे लाईनचं इक्वेशन आहे ते लिहावं लागेल. सर्वात महत्वाचं अजून इथे स्केल लिहावं लागते आपल्याला. तर स्केल काय लिहावं लागेल, स्केल ऑन बोथ ऍक्सिस. स्केल ऑन बोथ ऍक्सिस न लिहिता त्याला ऍक्सेस लिहितात. ऍक्सिस म्हणजे झाली एक ऍक्सिस आणि ऍक्सेस म्हणजे दोन्ही. ठीक आहे, इथं काय केलंय आपण 1 सेंटीमीटर = 1 युनिट. ठीक आहे, आणि जसं की आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करतो इलिमिनेशन मेथडनी, तर तिथं कसं होतं आपल्याला जे सॉल्युशन मिळतं ना दोघांचे एक्स आणि वायचं, तसंच इथं पण एक सॉल्युशन आलं. ह्या ज्या दोन्ही लाईन जे आहे, दोन्ही इक्वेशनच्या ज्या लाईन्स आहे जिथं आपसात एकमेकांना इंटरसेक्ट करतात ते त्याचं सोल्युशन असते. तर इथं आपल्याला काय मिळालेलं आहे 3 - 3 याचं सोल्युशन मिळालं आहे. इथं तुम्हाला ग्राफ पेपरवर तुम्ही बाकी सगळं हे तुम्हाला पेन्सिलनी करावं लागेल. इथं पेननी तुम्ही लिहू शकता x, y = 3 - 3 इज द सोल्युशन. ठीक आहे, हा झाला याचा आन्सर. तर असं आपल्याला ग्राफिकल मेथडनी असे ग्राफ आपल्याला तयार करावं लागेल. ठीक आहे, तर आपला झाला आता क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट झालाय, म्हणजे क्वेश्चन 2 चा 3rd वाला. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन 2 चा 4th वाला इक्वेशन सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. नसेल कळत, काही प्रॉब्लेम असेल कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता, विचारू शकता. ठीक आहे, आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा लँडलाईन नंबर दिला आहे, तुम्ही त्याच्यावर फोन करून सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, ओके, चला नेक्स्ट बघूया आता 4th नंबरचा इक्वेशन. चला क्वेश्चन नंबर 2 चा चौथा आपण बघूया. चौथा क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन इक्वेशन दिलेले आहे. 3x - y = 2, 2x - y = 3. ठीक आहे, तर आपल्याला ग्राफिकल मेथडनी यांना सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला असे टेबल 2 तयार करावं लागेल दोन्ही इक्वेशन साठी. आणि हे टेबल तयार केल्यावर कुठल्या इक्वेशन साठी आहे तो इक्वेशन आपण इथे वरती लिहून घ्यायचं असते. ठीक आहे, हा जो आहे याच्या इक्वेशन साठी आहे आणि खालचा टेबल 2x - y = 3 साठी आहे. ठीक आहे, तर आता इथे आपण काय करूया, ह्या इक्वेशनला इथे आपण लिहू आणि याचे एक्स आणि वाय चे व्हॅल्यू काढूया. तर हा इक्वेशन आपल्याला काय दिलेला आहे 3x - y = 2 आपल्याला दिलेला आहे. सेम आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट हँड साइडला एक व्हेरिएबल ठेवायचा आहे ज्याचा कोफिशियंट नसला पाहिजे. ठीक आहे, आता इथे लेफ्ट साइडला फक्त y ला ठेवलं ते -y आहे. तर आपण काय करायचं, ह्या y ला इकडे नेऊया. ठीक आहे ना, हा y इकडे गेल्यावर प्लसचा होणार है ना, आणि ह्या 2 ला इकडे घेऊन जाऊ, हा प्लसचा आहे तर इथं मायनस होणार. मग हे काय होणार 3x - 2 = y, आणि याला आपण है ना इन्व्हर्स करून लिहू शकतो असं y = काय करूया आपण 3x - 2. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता याला आपण सॉल्व्ह करत जाऊ. इथे
एक्सच्या व्हॅल्यू पुट करत जायच्या, वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळत जाईल. ठीक आहे, तर एक्सची व्हॅल्यू आपण काय ठेवूया, पुट एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे, पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. ठीक आहे, तर इथं एक्सची व्हॅल्यू जर आपण 1 ठेवली तर वायची व्हॅल्यू किती येणार, वाय इज इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 2. ठीक आहे, 3 इंटू 1 3 मायनस 2 म्हणजे किती होणार, 3 मायनस 2, 3 मायनस 2 चला लिहून घेऊ. इथे येणार therefore 3 minus 2 is equal to 1. therefore y is equal to 1. म्हणजे आपली x ची व्हॅल्यू जर 1 असेल तर y ची व्हॅल्यू 1 येते. कुठल्या इक्वेशन साठी, पहिल्या इक्वेशन साठी. ठीक आहे, तिथे आला x is equal to 1, y is equal to 1. याचे ऑर्डर पेअर आले आपले 1, 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. इथे आता x ची व्हॅल्यू काय ठेवायला पाहिजे आपल्याला, x ची व्हॅल्यू आपण ठेवूया 2. पुट x is equal to 2 in equation 1. ठीक आहे, तर इथे आता y ची व्हॅल्यू किती येणार आपल्याला, 3 ची व्हॅल्यू आपण x ची व्हॅल्यू आपण काय ठेवतोय 2. तर 3 इंटू 2 मायनस 2, 3 2 जा 6 मायनस 2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला, therefore y is equal to 6 minus 2 4. ठीक आहे, जर x ची व्हॅल्यू आपण 2 ठेवली तर y ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 4. तिथे लिहूया आपण 2 आणि 4 म्हणजे याचे कोऑर्डिनेट किंवा ऑर्डर पेअर आपल्याला मिळाले 2, 4. आता बघूया नेक्स्ट. आता इथे एक मायनस ची व्हॅल्यू, निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवूया आपण. पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. तर इथे आपण जर आता मायनस ची व्हॅल्यू ठेवली तर y ची व्हॅल्यू किती येणार बघा, y इज इक्वल टू 3 इंटू -1. मायनसची व्हॅल्यू जेव्हाही असते ना तर त्याला ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजे काय होते, जेव्हा आपण ब्रॅकेट ओपन करतो ना म्हणजे आपल्याला कळते है ना, -2. आता 3 इंटू -1 किती होणार, -3. ठीक आहे, आणि -2, -3 -2 दोन्ही प्लस होते. जेव्हा मायनस मायनस असेल तर प्लस होते आणि मायनस साइन येते. 3 + 2 5 येणार आणि हे -5. वायची therefore y इज इक्वल टू -5. इथं काय ठेवायचं, x ची व्हॅल्यू जर -1 असेल, x ची व्हॅल्यू जर -1 असेल तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळते -5. इथे आपल्याला कोऑर्डिनेट काय मिळाले, -1 -5. ठीक आहे, चला आता आपण पहिल्या इक्वेशनचे आपल्याला 3 व्हॅल्यू मिळाले. ठीक आहे, दुसऱ्या इक्वेशनचे बघूया आपण. हे स्क्रीनच्या बाहेर जातंय का, थोडंसं बाहेर गेलं असेल. ठीक आहे ना, थोडंसं बाहेर गेलं, एकदम टोकावर आलं असेल असं वाटते मला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. आपल्याला दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x - y इज इक्वल टू 3. सेम आता आपण काय करायचं, ह्या y ला इकडे घेऊन जायचं. ठीक आहे, हा y आपण इकडे नेऊ, हा येणार y मायनसचा आहे तर प्लस होणार. ठीक आहे, आणि हे 3 इकडे येणार तर हे प्लसचा आहे तर मायनसचा होणार. तर 2x - 3 इज इक्वल टू y, किंवा आपण याला y इज इक्वल टू 2x - 3 असं लिहू शकतो. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता इथं परत x च्या व्हॅल्यू आपण ठेवत जाऊ, y ची व्हॅल्यू आपल्याला मिळत जाणार. ठीक आहे ना, तर x ची व्हॅल्यू परत इथे पण आपण पुट x इज इक्वल टू 1 एक ठेवूया त्याची पहिल्या व्हॅल्यू इन इक्वेशन 2. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू किती येणार बघा, y इज इक्वल टू 2 इंटू 1 -3 म्हणजे 2 -3. आता 2 -3 केलं तर किती येणार तुमचं, -1. तर y ची व्हॅल्यू किती मिळाली, therefore y इज इक्वल टू -1. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1. तर इथे आपण ठेवूया x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1. ठीक आहे, ऑर्डर पेअर काय मिळाले आपल्याला, 1, -1. ठीक आहे, दुसरं बघा. आता x ची व्हॅल्यू आपण काय ठेवूया, हे बघा काही पण ठेवता येते आपल्या मनाने, पण अशा व्हॅल्यू ठेवा जेणेकरून आपल्याला हे खूप मोठे नंबर नाही आले पाहिजे, 10 पेक्षा जास्ती. ठीक आहे, तिथे आपण एक निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवूया. x ची व्हॅल्यू पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. ठीक आहे, आता आपल्याला y काय मिळेल, y इज इक्वल टू 2x - 3, 2 इंटू -1 -3. ठीक आहे, 2 इंटू -1 किती होणार, -2 -2 -3 इज इक्वल टू किती होणार,
-5 म्हणजे देअरफोर y इज इक्वल टू, इथेच लिहूया आपण, देअरफोर y इज इक्वल टू -5 म्हणजे x ची व्हॅल्यू जर -1 असेल तर y ची व्हॅल्यू किती येते? -5. तर इथे आपण लिहूया -1 -5. आपल्याला ऑर्डर पेअर काय मिळालं? -1, -5. ठीक आहे, कळताय ना व्यवस्थित? कळालंच पाहिजे, तुमचं झालेलं असेल. आपल्याला हे तर पहिलंच चॅप्टर आहे, ठीक आहे ना, तुमच्या स्कूलमध्ये सगळं झालेलं आहे. हे एक प्रकारचं तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, चला आता एक्स ची व्हॅल्यू आपण काय ठेवायची? आता पुट एक्स इज इक्वल टू 3. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. जर आपण एक्स ची व्हॅल्यू 3 ठेवली तर वाय किती मिळणार आपल्याला? बघा, वाय इज इक्वल टू 2 इंटू 3 -3 म्हणजे 6 -3 म्हणजेच काय? 3. तर वाय ची व्हॅल्यू किती आली? देअरफोर वाय इज इक्वल टू मायनस नाही, प्लसचा 3. ठीक आहे, थोडस खाली लिहायला जराशी अडचण होते बरं का, समजू शकता तुम्ही. खाली बसून लिहावं लागेल एकदम, तेव्हा व्यवस्थित लिहिता येईल. तर वाय ची व्हॅल्यू आपल्याला तिसरी मिळाली, वाय इज इक्वल टू 3. जर एक्स इज इक्वल टू 3 ठेवलं तर इथे येणार 3 आणि 3. झाले आपले तिन्ही कॉर्डिनेट झाले आहे. आता आपण त्याचा ग्राफ तयार करूया. ठीक आहे, मला आता ग्राफ करायसाठी मला हे सगळं इरेज करावं लागेल. ठीक आहे, मी इरेज करतोय. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याला व्यवस्थित समजून घ्या. चला बघूया आपण आता ग्राफ कसा ड्रॉ करायचा. आता आपण बघूया ग्राफ कसा प्लॉट करायचा. आपल्याला जे कॉर्डिनेट्स मिळाले आहे किंवा जे ऑर्डर पेअर्स मिळाले आहे यांनाच आपण कॉर्डिनेट म्हणतो. ठीक आहे, जेव्हा आपण ग्राफ बनवतो त्यावेळेस. ठीक आहे, तर जे आपल्याला मिळालेले आहे त्या कॉर्डिनेट्सला प्लॉट करून आपण एक लाईन आपल्याला मिळते. हे जे तिन्ही कॉर्डिनेट आहे एका लाईन मध्ये येते, ती लाईन ड्रॉ करूया. आणि ती जी लाईन असते ती या इक्वेशनला, या लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करते. ठीक आहे, तिथे बघा पहिलं काय आहे आपलं 1, 1. 1, 1 म्हणजे आता पहिले तर तुम्हाला हे माहितीच आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे, आणि हा वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, इकडे एक्स डॅश, खाली वाय डॅश. इकडे सगळे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, 1 2 3 4 5. इकडे सगळे निगेटिव्ह, -1 -2 -3. इकडे वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. ठीक आहे, आता 1, 1 म्हणजे काय होणार? एक्स वर आपल्याला 1 है ना, 1 बॉक्स म्हणजे 1 सेंटीमीटर असते यांच्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स आहे ना. तर इथे 1 आणि खाली 1 प्लसचा आहे ना, तर इथे वरती 1. तर पहिला पॉइंट आपला येणार 1, 1. ठीक आहे, 1, 1. तर इथे असं कॉर्डिनेट लिहून घ्यायचं त्याचं 1, 1. इकडे आपल्याला ना लाईन या साईडलाच येणार आहे, इथे लिहावं लागेल 1, 1. ठीक आहे, आता नाही थांबा, आपण नंतर लिहूया, याला गडबड होईल. लाईन कुठे येणार आहे अंदाज नाही आहे अजून मला. ठीक आहे, मग नंतर लिहूया हे 1, 1. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरं जे कॉर्डिनेट काय आलंय 2, 4. म्हणजे इथं आपल्याला 1, 2 आणि वरती 4, 1 2 3 4 इथे आलाय. हा आहे तुमचा 2, 4. ठीक आहे, इकडे लिहूया याला 2, 4. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा -1 -5. आता -1 म्हणजे हे इकडे येणार आणि -5 म्हणजे खाली जाणार. तर 1 2 3 4 5 हा इथे येतोय -1 -5, -1, -5. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन 3x - y इज इक्वल टू 2 साठी. 3 आपले हे जे आपल्याला कॉर्डिनेट किंवा 3 ऑर्डर पेअर मिळाले होते ते आपण इथे प्लॉट केले. आता इथे आपण त्या तिघांनाही एका लाईननी असं कनेक्ट करून टाकूया. बरं, कसं आहे आता हे जे मी बॉक्सेस काढले आहे ना, थोडस चुकामुक्त होणारच आहे, कारण परफेक्ट येणार नाही. थोडस किंचित है ना, थोडासा फरक येणार, जास्ती पण नाहीये. ठीक आहे, पण चालेल तेवढं. लाईन म्हटलं की थोडं मोठी पाहिजे. तर ही झाली आपली इक्वेशन 1 ची लाईन. आणि लाईन म्हटलं तर दोन्ही साईडला असे एरो दाखवणं आवश्यक आहे. ठीक आहे ना,
फक्त असं हे केलं तर लाईन सेगमेंट होणार आपला, ठीक आहे ना, ही लाईन आहे. आता इथे बघा हा कुठला झालाय, हा झालाय इक्वेशन 3x मायनस y इज इक्वल टू 2, ही झाली लाईन है ना, ह्या इक्वेशन साठी लाईन झाली. दुसरं आता बघूया आपण, दुसरं जे आहे त्याच्यामध्ये बघा x आपलं जे पहिलं कोऑर्डिनेट आहे 1 मायनस 1, तर 1 मायनस 1 म्हणजे इथं x ला 1 घ्यायचं आणि खाली -1 इथे येणार, हे येणार 1 मायनस 1, 1 मायनस 1, ठीक आहे. दुसरा कोऑर्डिनेट काय आहे, -1 मायनस 5, -1 मायनस 5 आहे बघा, हेच आलंय है ना. दोघांमध्ये कॉमन जर आलंय तुमचं कोऑर्डिनेट तर समजून घ्यायचं तेच त्याचं सोल्युशन आहे. याचं सोल्युशन हेच आहे -1 मायनस 5, ठीक आहे. आणि तिसरं कोऑर्डिनेट काय आहे 3,3, तर 3,3 म्हणजे 1 2 3 आणि वरती 1 2 3 इथे आलं. तर ह्या तिन्ही लाईनला, तिन्ही पॉइंटला आपण जॉईंट करूया आता. हे बघा तिन्ही पॉइंट एका लाईन मध्ये आलेत, ठीक आहे. ही लाईन थोडीशी अजून थोडी एक्सटेंड करूया आपण, इकडे पण थोडी एक्सटेंड करून घेऊया. ठीक आहे, तुम्हाला समजेल हे कसं ड्रॉ करायचं आहे, ग्राफ पेपरवर जवळपास असंच येईल, ठीक आहे ना. ग्राफ पेपरवर तुम्ही ड्रॉ कराल तर, ठीक आहे. हे बघा हे माझी तुमची छोटीशी स्केल असते, माझी भरपूर मोठी स्केल आहे, ठीक आहे. तर इथे बघा हे -1 मायनस 5 ला हे दोन्ही लाईन जे आहे, ही जी लाईन आहे ही इक्वेशन 1 जे आपलं दिलेलं आहे त्याची लाईन आहे, आणि ही जी दुसरी लाईन आहे ही आहे दुसरं जे इक्वेशन आहे 2x मायनस y इज इक्वल टू 3, ह्या इक्वेशनची लाईन आहे. आणि हे दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट होत आहेत, -1 मायनस 5 वर. मग हेच यांचं सोल्युशन आहे, ठीक आहे. तर इथं काय लिहावं लागेल आपल्याला, x, y इज इक्वल टू -1 मायनस 5, -1 मायनस 5 इज द सोल्युशन. हे झालं तुमचं ग्राफिकल मेथडनी ह्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन झालं. जर आपण ह्याला इलिमिनेशन मेथडनी केलं तरी आपल्याला हाच आन्सर येणार आहे, ठीक आहे. तुम्ही करून बघा, प्रॅक्टिस म्हणून करून बघा. हे बघा बोर्ड एक्झाम आहे, तुम्हाला असं होऊन जाईल, हा जो इक्वेशन आहे ना इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करा म्हणून येऊ शकतो, असं काही नाही आहे ना. तर इलिमिनेशन मेथडनी पण तुम्ही प्रॅक्टिस करून बघा याला, ठीक आहे. बरं इथे आपण काहीतरी राहिलं होतं आपलं, हा इथे बघा हा जो आहे कुठला आहे 1 1 1 1 याचं कोऑर्डिनेट लिहायचं राहिलं होतं. महत्वाचं स्केल लिहिणं विसरू नका, स्केल ऑन बोथ ऍक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, ठीक आहे. हा जो आहे ना एक बॉक्सला आपण 1 काउंट केलेला आहे, त्यामुळे आपल्याला असं लिहायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा ह्या दोन्ही इक्वेशन साठी आपण असे 2 बॉक्स केले, त्यांचे कोऑर्डिनेट काढले आणि असा ग्राफ आपण ड्रॉ केलाय, ठीक आहे. तर असं आपला क्वेश्चन नंबर 4 पण आता आपला झालेला आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 चा 4th नंबरचा है ना झालेला आहे आपल्याला. आता आपण करूया 5th नंबर, ठीक आहे. चला बघा आता 5th. ओके, आपण क्वेश्चन 2 चा 5th नंबरचा क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये 2 आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत, 3x मायनस 4y इज इक्वल टू -7 आणि 5x मायनस 2y इज इक्वल टू 0, ठीक आहे. सेम आपल्याला कोऑर्डिनेट काढायसाठी किंवा ऑर्डर पेअर काढायसाठी आपल्याला 2 असे बॉक्स आपण तयार करून घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला ज्या बॉक्स मध्ये जो इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहे तिथे इक्वेशन वरती लिहून घ्यायचं, ठीक आहे. हे तर तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये करायचंच आहे. तर ठीक आहे, आता पहिलं इक्वेशन काय दिलेलं बघा आपल्याला, 3x मायनस 4y इज इक्वल टू -7, ठीक आहे. आता इथं सेम तसंच एका साईडला आपल्याला कुठला तरी एक व्हेरिएबल ठेवायचा लेफ्ट हँड साईडला. तर आपण इथे काय करूया, ह्याला पण ठेवू शकतो, ह्याला पण ठेवू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, असं काही नाही आहे की कंपल्सरीली वायलाच लेफ्ट मध्ये ठेवायला पाहिजे किंवा एक्सलाच लेफ्ट मध्ये ठेवायला पाहिजे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठेवा, ठीक आहे. तुम्हाला सॉल्व्ह करताना अडचण नाही झाली पाहिजे, तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता यायला पाहिजे, तसं तुम्ही ठेवा, असं काही नाही आहे, ठीक आहे ना. तर इथे बघा
इथे आपण काय करू, जसं आतापर्यंत आपण करत आलो, याला वायला इकडे घेऊन जायचं, ह्याला इकडे घेऊन यायचं, तर हे काय येणार 3x, हे -7 आहे +7 होणार, ठीक आहे, इज इक्वल टू हे -4y आहे, इकडे जाऊन +4y होणार, ठीक आहे. पुन्हा आपण याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहू शकतो, 4y इज इक्वल टू 3x +7 असं लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. मग y इज इक्वल टू काय होणार आता बघा, y इज इक्वल टू होणार तुमचं 3x +7, ठीक आहे. आणि हा जो 4 आहे, ठीक आहे, हा 4 आहे, हा 4 कुठे येणार, इथं डिनोमिनेटर मध्ये येणार. आता आपल्याला हा इक्वेशन मिळालेला आहे, ठीक आहे. ह्या इक्वेशनवर आपण एक्सच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या एक्सच्या व्हॅल्यू ठेवून वायची व्हॅल्यू काढत जाऊ. हा आहे आपला इक्वेशन नंबर 1. तर आता इथे आपण एक्सच्या व्हॅल्यू ठेवूया, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. आता हे पण जे आहे व्हॅल्यूज अशा ठेवायच्या आपल्याला की जेणेकरून आपल्याला आता इथे थोडं लक्ष देण्यासारखं आहे. इथे आपल्याला अशी व्हॅल्यू ठेवावं लागेल की यांचं जे सोल्युशन येईल, जे काही यांचं सम येईल, ते जे आहे 4 ने डिवाइड झालं पाहिजे, ठीक आहे. तर इथे आपण आता 1 ठेवलं तर इथे काय होणार, 3 × 1 3 + 7 10 येणार, ठीक आहे ना. 10 जो आहे कम्प्लिटली 4 ने डिव्हिजिबल नाही आहे, पण तरी पण काय होतं, एक पॉइंट मध्ये आपल्याला व्हॅल्यू येतो 0.5 मध्ये, तर ते चालतंय. आपला ग्राफ पेपरवर 0.5 जो आहे आपण प्लॉट करू शकतो इझिली. तर हे बघा इथे आता y ची व्हॅल्यू किती येणार, 3 × 1 + 7 / 4. एक व्हॅल्यू याच्यामध्ये कंपल्सरीली पॉइंट मध्ये येणारच आहे. कुठलीही व्हॅल्यू ठेवा, कसंही करा, एक पॉइंट मध्ये व्हॅल्यू येणारच आहे याच्यामध्ये. तर इथे बघा 3 + 7 म्हणजे येणार 3 + 7/4 है ना, म्हणजे हे काय झाले 10/4 है ना, 3 + 7 10 आणि हे खालचे 4. आता याला डिवाइड जर केलं आपण तर किती येते 2.5, ठीक आहे. 10 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर 2.5 येते. देअरफॉर y इज इक्वल टू किती आलं आपला 2.5. x ची व्हॅल्यू जर आपली 1 असेल तर y ची व्हॅल्यू किती आली 2.5. तर इथे आपण लिहूया x 1 आहे आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2.5. म्हणजे आपला कोऑर्डिनेट काय झालं, पहिला 1, 2.5, ठीक आहे. दुसरं कोऑर्डिनेट बघा आता, पुट x इज इक्वल टू, आता इथे ठेवायचं असं 1 ठेवलं ना तर आता 2 नाही ठेवू शकत है ना. 2 ठेवलं तर काय होणार, 3 × 2 = 6, 6 + 7 13 येणार, आणि त्याला 13 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर मग ती व्हॅल्यू 6.25 येते, ठीक आहे ना. ते अजून आपल्याला प्लॉट करताना किचकट होईल, ते करता येते असं काही नाही, 2.5 नाही करता येणार, 6.25 पण किचकट होईल. त्यासाठी आपल्याला अशी व्हॅल्यू ठेवायची जी पूर्ण डिव्हिजिबल असेल 4 ने. तर आपण ठेवूया इथं बघा x इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. तर इथे बघा y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, मग 3x है ना. तर 3 × x च्या जागी आपण काय ठेवतोय 3 ठेवतोय, प्लस हे 7 आणि / 4. तर 3 3 = 9, 9 + 7, 9 + 7 / 4. 9 + 7 किती होता 16, 16 / 4. देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार, 4 4 = 16. तर y इज इक्वल टू येणार 4. म्हणजे x ची व्हॅल्यू जर आपण 3 ठेवली तर y इज इक्वल टू 4 येतो. तिथे आपला येतो x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 4. दुसरा कोऑर्डिनेट आपल्याला मिळालं 3, 4 किंवा दुसरं ऑर्डर पेअर कोऑर्डिनेट पण म्हणू शकतो, ऑर्डर पेअर पण म्हणू शकतो, ठीक आहे. आता बघू आपण तिसरी एक व्हॅल्यू काढायची आपल्याला. याला इथे पार्टिशन करून देऊया आपल्याला, है ना. तर इथे बघा आता पुट x ची व्हॅल्यू काय ठेवूया आपण, पुट x इज इक्वल टू 7 ठेवूया इन इक्वेशन 1, ठीक आहे. तर इथे बघा आता y ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, y इज इक्वल टू 3 × 7 है ना. x च्या जागी आपण 3 × 7, x च्या जागी आपण 7 ठेवतोय, प्लस 7 आणि / 4. आता बघा 3 × 7 किती होतात 21, 21 + 7/4. 21 + 7 किती होणार 28/4. देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार 4 7 = 28. y इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार
7 मिळणार. ठीक आहे, y इज इक्वल टू काय झालं आपलं 7. मग इथे काय येणार आपलं दोन्ही x इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू ऑल्सो 7. याचा कोऑर्डिनेट आला आपला 7 7. x नाही लिहायचं इथं 7,7. तर हे झालं आपलं इक्वेशन 1 साठी आपल्याला 3 ऑर्डर पेअर्स किंवा कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. ठीक आहे, त्याच्यातलं एक लक्षात ठेवा पॉइंट मध्ये आहे. चला आता आपण इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 बघा काय आहे आपलं 5x मायनस 2y 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. आता इथे बघा, इथे आपण काय करू शकतो, इथे ह्याला है ना, ह्याला इकडे घेऊन जा किंवा ह्याला इकडे घेऊन या, सारखंच आहे. हे बघा, ह्याला पण जर इकडे नेलं 2y ला, ठीक आहे ना, तर काय होणार हे 5x इज इक्वल टू 2y होणार. ठीक आहे, आता तुम्ही इथं बघा दोन्ही करू शकता. x इज इक्वल टू 2y आपण 5 पण करू शकता, किंवा याला आपण जसं आतापर्यंत आपण करत आलो 2y इज इक्वल टू 5x लिहू शकतो. मग y इज इक्वल टू 5x आपण 2 पण करू शकता. दोन्ही पण आहे. हा, याच्यामध्ये कन्फ्युज नका होऊ, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तुम्ही याला असं पण लिहू शकता x इज इक्वल टू 2y अपॉन 5. मग तुम्हाला काय करावं लागेल, y च्या व्हॅल्यू पुट करावं लागेल, तुम्हाला x च्या व्हॅल्यू मिळत जातील. ठीक आहे, किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण जसं 2y इज इक्वल टू 5x आहे, ठीक आहे, तर आपण याला y इज इक्वल टू 5x अपॉन 2 असं पण करू शकतो. ठीक आहे, दोन्ही पैकी कुठल्याही यांनी तुम्हाला, आता याच्यामध्ये काय करावं लागेल, याच्यामध्ये x च्या व्हॅल्यू ठेवावं लागेल, तुम्हाला y च्या व्हॅल्यू मिळत जातील. ठीक आहे, तर इथं कन्फ्युज नका हो, की जसं समजा कोणी पण कुठल्याही टीचरनी सांगितलं अरे त्यांनी तर असं लिहिलं होतं, यांनी तर असं लिहिलं, असं काही नाहीये. ठीक आहे, व्हॅल्यू तुमच्या जवळपास सेमच येतात आणि तुमचं व्हॅल्यू कशा पण येऊ द्या, इंटरसेक्शन पॉइंट एकच येणार. ठीक आहे ना, या दोघांचे सॉल्युशन एकच येतोय. तिथे आपण बघा, आपण हा वाला इक्वेशन कन्सिडर करून चालू, हा आपला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले y ची व्हॅल्यू आपण x ची व्हॅल्यू ठेवूया. पुट x इज इक्वल टू 1 ठेवूया इथं. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. तर इथे काय येणार, y ची व्हॅल्यू काय येणार बघा, 5 इंटू 1 म्हणजे 5 येणार, डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार 2.5. आता ह्याच्यामध्ये ना 2.5 इथे पण आलेलं आहे बघा, x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 2.5. देअरफॉर y इज इक्वल टू 2.5. तर इथे आपल्याला बघा, जसं इथे पण 1 आणि 2.5 आहे, इथे पण 1 आणि 2.5 आलंय. याचा अर्थ काय, इथून तुम्ही एक अंदाज लागून जाईल तुम्हाला की हा जो आहे, हा जो पॉइंट आहे, हाच याचा सोल्युशन आहे, ते तुम्हाला कळेल आपण ग्राफ ड्रॉ केल्यावर. चला आता पुढच्या व्हॅल्यू काढूया आपण. इथे काढूया आपण पुढच्या व्हॅल्यू. आता बघा, x इज इक्वल टू 1 ठेवलं तर आपल्याला y इज इक्वल टू 2.5 मिळालं. आता आपण x ची व्हॅल्यू काय ठेवूया, पुट x इज इक्वल टू, आपलं सोल्युशन, आपलं इक्वेशन कुठलं आहे हे बघा, y इज इक्वल टू 5x अपॉन 2. तर इथे आपण अशी व्हॅल्यू ठेवायची जेणेकरून ही 2 ने डिवाइड झाली पाहिजे. तर इथे आपण जर आपण इथं 2 जर ठेवलं है ना, 5 2 जा 10 होणार, 10 डिवाइडेड बाय 2 केलं तर 5 येणार. तर इथे आपण काय करूया, पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, y इज इक्वल टू 5x अपॉन 2. 5x, x च्या जागी आपण काय ठेवतोय 2 डिवायडेड बाय 2, ते 2 2 कॅन्सल होणार. देअरफॉर y इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार 5. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू जर 2 ठेवली तर y ची व्हॅल्यू 5, x ची व्हॅल्यू 2 ठेवली तर y ची व्हॅल्यू आली 5, म्हणजे आपल्याला ऑर्डर पेअर मिळाला 2 and 5, 2,5. ठीक आहे, नेक्स्ट आपण व्हॅल्यू येता एक मायनस व्हॅल्यू ठेवून टाकूया याची. पुट x इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 2. तर आपल्याला काय मिळालं तर बघा, y इज इक्वल टू x च्या जागी आता आपण काय करणार आहे, ठीक आहे ना, इथं 5x अपॉन 2 आहे, आपलं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू 5x अपॉन 2. x च्या जागी आता आपण काय करणार आहे ना, 5x म्हणजे ब्रॅकेटमध्ये -2 करायचं. ठीक आहे ना, जेव्हाही निगेटिव्ह नंबर जे असतं ना त्याला ब्रॅकेटमध्येच लिहा.
ठीक आहे, डिवायडेड बाय 2. म्हणजे आता याला सॉल्व्ह केलं तर हे काय येणार, 5 इंटू 2 केलं तर -10 अपॉन 2, म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार, -5 येणार. देअरफॉर y इज इक्वल टू -5. x ची व्हॅल्यू जर तुमची -2 असेल तर y ची व्हॅल्यू -5. मग इथे आपण लिहूया x इज इक्वल टू -2 आणि हे आलंय -5. म्हणजे 2 -2 -5 ह्याचे ऑर्डर पेअर्स आपल्याला मिळाले. तर आता आपण याच्या बेसिसवर ग्राफ प्लॉट करूया. ठीक आहे, आता मला यासाठी हे पूर्ण इरेज करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून बघून घ्या हे कसं केलेलं आहे, सगळे इक्वेशन कसे सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, चला बघूया आपण ग्राफ कसा प्लॉट करायचा आहे. चला आपण याचा ग्राफ ड्रॉ करूया. ठीक आहे, इथे आता तुम्हाला हे तर सगळं माहितीच आहे ना. हा एक्स ऍक्सिस आहे, इकडे एक्स, इकडे एक्स डॅश, इकडे वाय आणि हे वाय डॅश. ठीक आहे, इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इकडे निगेटिव्ह व्हॅल्यू, इकडे पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. ठीक आहे, आता पहिला कोऑर्डिनेट काय आपला 1, 2.5. आता 1 म्हणजे एक्स ऍक्सिस वर 1 आणि वाय ऍक्सिस वर 2.5. 1, 2 आणि 0.5 म्हणजे 3 आणि 2 च्या मध्ये, म्हणजे इथं आला आपला एक पॉइंट इथं सेंटर मध्ये. ठीक आहे, हा काय आला आपला 1, 2.5. ठीक आहे, दुसरा पॉइंट काय आहे आपला 3, 4. म्हणजे एक्स ऍक्सिस वर 3, 1, 2, 3 आणि वाय ऍक्सिस वर 4, 1, 2, 3, 4. हा इथे आला दुसरा पॉइंट. हा आहे आपला 3, 4. त्याच्यानंतर तिसरा काय आहे 7, 7. आता 7 दोन्ही प्लस प्लसचे आहे ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे आला तुमचा 7, 7. ठीक आहे, आता याला आपण हा आहे 7, 7. बस आता आपण इथं लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, बघूया आता हे एका लाईन मध्ये आहे का. असतातच ते लाईन मध्ये. ठीक आहे, आता इथे थोडासा म्हणजे किंचित म्हणजे एक हेअर चा डिफरन्स समजून चला. ठीक आहे, शेवटी हाताने काढलेले आहे सगळे बॉक्स, तर थोडासा फरक पडणारच आहे. ठीक आहे, तर हा आलाय तुमचा एक इक्वेशन. कुठला आहे हा 3x मायनस 4y इज इक्वल टू -7. हा इक्वेशनचा हा लाईन आहे. ह्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते. ही जी लाईन आहे ह्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते असं इथे समजायचं. ठीक आहे, आता बघा दुसरा बघा, इथे आपल्याला कुठले कुठले कोऑर्डिनेट दिलेले 1 आणि 2.5. म्हणजे हा एक कॉमन आलेला आहे दोघांमध्ये पण. हा पहिला वाला 1 आणि 2.5 जो आहे इथे कॉमन आहे. ठीक आहे, तर तो पॉइंट आपल्याला प्लॉट करायची गरज नाही. दुसरा आहे 2, 5. म्हणजे एक्स ऍक्सिस वर 2, 1, 2 आणि 5. 1, 2, 3, 4, 5 इथे आलाय. ठीक आहे, आणि तिसरा आपला आला आहे -2, -5. -2 म्हणजे आता आपल्याला तिकडे नाही जायचं, इकडे यायचंय. 1, 2 आणि -5 म्हणजे खाली जायचंय है ना. 1, 2, 3, 4, 5 हा इथे आलाय हा पॉइंट. ठीक आहे, आता ह्या तिन्ही पॉइंटला आपल्याला जॉईंट करायचं आहे. तर हे 3 पॉइंट बघा. ठीक आहे, आता ही थोडीशी लाईन एक्सटेंड करूया, कारण आपल्याला लाईनचं हे लिहावं लागेल इक्वेशन. ठीक आहे, आणि थोडस दिसलंही पाहिजे ना व्यवस्थित लाईन सारखी. ओके, इथे आपल्याला एरो द्यावा लागतो तरच ही लाईन होणार. ठीक आहे नाही. हा कोऑर्डिनेट कुठला आला आपला -2, -5. -2, -5. ठीक आहे, हा 1.1, 2.5 आहे आणि हा आहे 2, 5. 2, 5 झाले आपले. हा कुठला इक्वेशन झाला आता. ही लाईन जी आहे 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून काय राहिलं, स्केल लिहिणं महत्वाचं आहे. तिकडे आता जागा नाहीये, इकडे लिहूया आपण स्केल
ऑन बोथ एक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे. आणि इथे आपल्याला दोन्ही लाईन जे आहे कुठे इंटरसेक्ट करताय, कुठल्या पॉइंटवर इंटरसेक्ट करतायत, 1,2.5 ला. म्हणजे हा जो आहे 1,2.5 हाच या इक्वेशनचा सोल्युशन आहे, है ना. तर आपण असं लिहू शकतो x, y इज इक्वल टू 1,2.5 इज द सोल्युशन. झालं. ठीक आहे. अजून काही राहिलंय? सगळं झालंय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 5 पण झालाय. आता लास्ट क्वेश्चन नंबर 6 बघूया. चला. चला क्वेश्चन नंबर 2 चा आपण लास्ट 6 नंबरचं इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. 2x - 3y इज इक्वल टू 4, 3y - x इज इक्वल टू 4. ठीक आहे. सेम आता थोडंसं फास्ट घेऊया. दोन बॉक्स आपण माहिती आहे त्या बॉक्सच्यावर आपल्याला इक्वेशन लिहायचे आहे. ठीक आहे. पहिला इक्वेशन काय आहे? 2x - 3y इज इक्वल टू 4. ठीक आहे. सेम आपण ह्या 3y ला इकडे घेऊन जाऊ. तर हे 2x 4 ला इकडे आणू. प्लसचा आहे तर मायनसचा होणार. इज इक्वल टू हा मायनसचा आहे तर इकडे प्लसचा होणार 3y. ठीक आहे. मग आपण याला 3y इज इक्वल टू 2x - 4 लिहू शकतो. ठीक आहे. मग y इज इक्वल टू किती येणार? आपलं y इज इक्वल टू येणार 2x - 4/3. हा 3 जो आहे इथं डिनोमिनेटर मध्ये येणार. हा झाला आपला इक्वेशन 1. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण x च्या व्हॅल्यू पुट करत जाऊ, y च्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू, सगळ्यात पहिले इथं काय करू? पुट x ची व्हॅल्यू आपण काय ठेवून देऊया? असं ठेवू की जेणेकरून आपल्याला है ना पहिले 2 ठेवून द्या, है ना. 2 - 2 केले तर 4, है ना. 2 × 2 4, 4 - 4 केले तर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. तर आपल्याला काय मिळेल बघा? y ची व्हॅल्यू किती येईल बघा? 2 × x च्या जागी आपण आता काय ठेवतोय? 2 - 4/3. ठीक आहे. 2 2 जा 4, 4 - 4 झाले 0, 0/3 म्हणजे झालं हे 0. देअरफॉर y इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं? 0. जर x ची व्हॅल्यू आपली 2 असेल तर y ची व्हॅल्यू 0. तर इथे आपण x ची व्हॅल्यू ठेवूया 2, y ची व्हॅल्यू झाली 0. कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला 2 0. ठीक आहे. किंवा ऑर्डर पेअर आपण म्हणतो आपण याला. ठीक आहे. आता आपण ठेवूया पुट x इज इक्वल टू, आता काय ठेवायला पाहिजे? 10 - हा इथं 5 ठेवूया. x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इथे काय होणार? y ची व्हॅल्यू बघा काय येणार तुमची, है ना. 2 × 5, है ना. 2 × 5 - 4/3. ठीक आहे. हे किती होणार? 2 5 जा 10, 10 - 4 केले तर किती येणार? 10 - 4 6. डायरेक्ट लिहितोय तर हा. तुम्ही डिटेलमध्ये नंतर लिहा तुमच्या इथं. तुम्ही जे नोट्स काढाल त्याच्यामध्ये डिटेल लिहा आणि एक्झाम मध्ये पण डिटेलमध्ये लिहावं लागेल तुम्हाला. हे आले 2. देअरफॉर y इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 2. y इज इक्वल टू 2 कधी मिळालं? जेव्हा x इज इक्वल टू 5. तर इथे आपण x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 2. म्हणजे दुसरं कोऑर्डिनेट आपल्याला मिळालं 5,2. ठीक आहे. तिसरं इकडे काढूया आता. तिसरं आपण आता काय करू? एक व्हॅल्यू आपण मायनसची पण घेऊया. पुट x इज इक्वल टू, इथं -1 जर घेतलं तर -1 घेतलं तर बघूया काय ते. पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. तर y इज इक्वल टू काय मिळणार बघा? 2x म्हणजे 2 × -1 - 4/3. हा इक्वेशन आहे आपला. ठीक आहे ना. इथे आपण काय केलं? 2x आहे ना, एक्सच्या जागी आपण काय केलंय? -1 ठेवलंय. आणि जेव्हाही मायनसच्या व्हॅल्यू आपण पुट करतो त्याला ब्रॅकेटमध्येच लिहिलेलं उत्तम. कारण की तुम्हाला जेव्हा ते है ना ब्रॅकेट ओपन होतो ना तर आपल्याला, किंवा इथे जर आता है ना मायनस
पुन्हा ब्रॅकेटमध्ये मायनस नंबर असेल तर ते मायनस मायनस प्लस होत असतो. ठीक आहे, इथे पण बघा मल्टिप्लिकेशन होणार 2 इंटू -1 किती होणार -2 आणि हे -4/3 -2 आणि -4 किती होणार -6/3. मग y ची व्हॅल्यू किती येणार आपली देअरफॉर y इज इक्वल टू 3 2 6 पण -2 येणार. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू आली -2. कधी जर x ची व्हॅल्यू -1 असेल तर इथं x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू आली -2. कॉर्डिनेट मिळाले किंवा ऑर्डर पेअर आपल्याला मिळाला -2 -1 -2. ठीक आहे, चला एका इक्वेशनचे तर आपले कॉर्डिनेट मिळाले. आता दुसऱ्याचे काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर दुसरा इक्वेशन काय आहे आपलं 3y - x इज इक्वल टू 4. ठीक आहे, आता पुन्हा इथं बघा, आता इथे कसं आहे आपल्याला आपण असं पण करू शकतो 3y इज इक्वल टू 4 मायनस है ना, हे मायनस आहे तिकडं प्लस मध्ये जाणार, तर 3y इज इक्वल टू 4 प्लस एक्स पण करता येईल आपल्याला, असं काही नाहीये. पण आपण इथे ऑलरेडी एक्स सिंगल आहे, त्याला कोफिशियंट नाहीये, तर आपण एक्स घेऊया, याला एक्सला इकडे घेऊ आणि 4 ला इकडे घेऊन येऊ. तर हे काय होणार 3y हे प्लसचं 4 आहे तर -4 होणार आणि हे मायनसचा एक्स आहे तर प्लसचा एक्स होणार. मग एक्स इज इक्वल टू आपण कसं लिहूया याला एक्स इज इक्वल टू 3y - 4. आता इथे काय करत जायचं, आता इथे आपण है ना y ची व्हॅल्यू पुट करत जाऊ, x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ठीक आहे, इथे आपण आतापर्यंत x ची व्हॅल्यू ठेवत होतो, y ची व्हॅल्यू मिळत होती, पण आता इथे आपल्याला y ची व्हॅल्यू ठेवावं लागेल. ठीक आहे, आपण y ची व्हॅल्यू पहिले काय ठेवूया, पुट y इज इक्वल टू सॉरी पहिले 0 ठेवून टाकू आपण, y इज इक्वल टू 0 इन, हे आपलं इक्वेशन 2 आहे, सॉरी प्लीज पुट y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. ठीक आहे, तर इथे काय होणार x ची व्हॅल्यू किती येणार बघा, x इज इक्वल टू 3 इंटू 0 -4, 3 इंटू 0 0 होणार. ठीक आहे, 0 -4 किती येणार -4. देअरफॉर x इज इक्वल टू किती आलंय आपलं -4. y इज इक्वल टू 0 असेल तर x इज इक्वल टू -4, तर इथं y इज इक्वल टू 0. आता इथं लिहिताना जरा सांभाळून, कारण आतापर्यंत आपण x ची व्हॅल्यू पुट करत होतो पहिले इथं, मग इथं लिहित होतो, पण आता y ची व्हॅल्यू पुट करतोय तर व्यवस्थित y इज इक्वल टू 0, तर इथं 0 लिहायचं आणि x ची व्हॅल्यू -4, म्हणजे आपल्याला पहिला कॉर्डिनेट मिळाला -4, 0. ठीक आहे, असंच आता इथं y ची व्हॅल्यू काय ठेवूया आपण, पुट y इज इक्वल टू इथं ठेवूया आपण 2, पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. तिथे आता आपलं इक्वेशन काय आहे, x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू बघा काय मिळेल आपल्याला, x इज इक्वल टू 3 इंटू 2 है ना, y ची व्हॅल्यू पण 2 ठेवतोय, तर 3y आहे ना, तर 3 इंटू 2 -4, म्हणजे हे झाले 6 -4. ठीक आहे, 6 -4 केलं तर किती आलं 2, म्हणजे x ची व्हॅल्यू पण किती आली आपली, x इज इक्वल टू 2, 6 -4 इज इक्वल टू 2 है ना. जर y इज इक्वल टू जर 2 असेल तर x इज इक्वल टू पण 2 आहे, तर इथं आपण 2 आणि 2 याचं कॉर्डिनेट आलं 2, 2. आता एक अजून कॉर्डिनेट काढूया आपण. आता काय ठेवायचं, y ची व्हॅल्यू एक मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू पण ठेवूया आपण, तर पुट y इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. ठीक आहे, तर पुट सॉरी x ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला, x काय आपलं x इज इक्वल टू 3 इंटू -1, 3 इंटू -1 -4. ठीक आहे, तर 3 इंटू -1 केलं तर किती येणार -3 आणि हे -4 म्हणजे येणार -7. देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं आपलं -7. y ची व्हॅल्यू जर -1 ठेवली तर x ची व्हॅल्यू आपली आली -7, तर इथं -7 वरती ठेवावं लागेल आणि इथे -1. ठीक आहे ना, y ची व्हॅल्यू आपण -1 पुट केली तरच आपल्याला -7 मिळालंय. ठीक आहे, याचा आलाय -7, -1 झाले. आता आपले सगळे कॉर्डिनेट झाले. आता आपण ग्राफ प्लॉट करूया. ठीक आहे, ग्राफ ड्रॉ करूया. ठीक आहे ना, प्लॉट करायचे हे सगळे कॉर्डिनेट आणि ड्रॉ करूया. तर बघूया आपण ग्राफ कसा प्लॉट करता येईल. ठीक आहे, ओके, आपण आता ग्राफ कसा ड्रॉ करायचा बघायचा. आपण
इथे बघा पहिलं आपलं कोऑर्डिनेट काय आहे 2 0 है ना, म्हणजे एक्स ऍक्सिस वर 2 है ना, प्लसचा आता तुम्हाला सगळं सांगायची गरज नाही, प्लस मायनस वगैरे सगळं तुम्हाला माहिती झालं, ऍक्सिस माहिती आहेत, ठीक आहे ना. तर 1 2 आणि 0 0 म्हणजे इथेच असणार आहे वाय है ना, वायचा जो आहे एक्स ची 2 व्हॅल्यू आहे ते इकडे येणार 2 बॉक्स, आणि 0 आहे म्हणजे इथेच राहणार. हा आहे तुमचा 2 0, हा कोऑर्डिनेट काय झाला 2 0. दुसरा काय आहे 5 2, तर 1 2 3 4 5 है ना, आणि 1 2 हा दुसरा कोऑर्डिनेट झाला 5 2 5,2. तिसरा काय आहे -1 -2, -1 म्हणजे इकडे येणार, तर हे -1 आणि -2 1 आणि हे 2 इथं आलाय तुमचा -1 -2 -1, -2. ठीक आहे. आता याला आपल्याला तिन्ही पॉइंट्सला आपण जॉईन करून घेऊया. ते बघा थोडं ठीक आहे झालं, थोडीशी स्केल पण हल्ली, चालतंय काय हरकत नाही. थोडे याला लाईनला एक्सटेंड करूया आपण. इकडे तर एक्सटेंड करायची गरज नाही, पण इकडे मला वाटतं एक्सटेंड करावं लागेल, कारण दुसरं जे इक्वेशन आहे इकडं कुठेतरी कट करणार आहे त्याला. तर ही लाईन आपण थोडी एक्सटेंड करूया पुढेपर्यंत. सॉरी, ही झाली लाईन. ठीक आहे. ही कुठल्या इक्वेशनची लाईन झाली? 2x - 3y = 4. ठीक आहे. आता आपण दुसरा जो इक्वेशन आहे त्याचे आपण पॉइंट्स, आपण त्याचे कोऑर्डिनेट्स आपण प्लॉट करू आणि लाईन ड्रॉ करू. तो पहिला आहे -4 आणि 0. -4 म्हणजे इकडे येणार 1 2 3 4 आणि 0 म्हणजे आपला हाच पॉइंट आहे. हा जो पॉइंट आहे हा आहे -4 आणि 0. ठीक आहे, -4 आणि 0. त्याच्यानंतर दुसरं काय आहे 2 2, तर 1 2 1 2 इथे येणार. दुसरा पॉइंट आला 1 2 1 2 आहे ना, 2 2 2 2. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा काय आहे -7 -1, म्हणजे इकडे -7, तर 1 2 3 4 5 6 7 आणि -1 म्हणजे इथे येणार -7 -1 -7 -1. आता ह्या तिन्ही पॉइंटला आपण कनेक्ट करूया. हा जो इक्वेशन आहे ना, हा इथे नाही लिहायला पाहिजे, हा इक्वेशन आपण दुसरीकडे लिहूया. पहिले ना इंटरसेक्ट करून मग नंतर लिहायला पाहिजे इक्वेशन, आहे ना, म्हणजे असं गोंधळ होणार नाही. ठीक आहे. इथे बघा या तिन्ही लाईनला आपण कनेक्ट करूया, तिन्ही पॉइंट्सला एका लाईननी कनेक्ट करूया. ठीक आहे. ही लाईन आता इकडे एक्सटेंड करावं लागेल आपल्याला, कारण एक्सटेंड केली तरच तो इंटरसेक्ट होणार ना त्या दोन्ही लाईन. तर ही जी लाईन आहे ही झाली आपली कुठली 3y - x = 4 ह्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते ही लाईन. आणि ही जी लाईन आहे ही आपल्या कुठला इक्वेशन पहिला 2x - 3y = 4. ठीक आहे. आता ह्या ज्या दोन्ही लाईन इथे इंटरसेक्ट व्हावं लागल्या. ठीक आहे. हा पॉइंट आता कुठला आहे बघा, इथे बघा ना 1 2 3 4, म्हणजे y ऍक्सिसला 4 आहे, आणि इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इथं कुठला आलाय हा पॉइंट 8,4. ठीक आहे. ह्या ज्या दोन्ही लाईन जे आहे एकमेकांना 8,4 या कोऑर्डिनेटवर इंटरसेक्ट करतायत, म्हणजे हा जो आहे 8,4 जो आहे त्यांचा सोल्युशन आहे. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, x, y = 8,4 is the solution. ठीक आहे. आणि आता इथं काय राहिलं आपलं, स्केल लिहायचं राहिलंय, ते स्केल लिहून टाका. स्केल ऑन द बोथ ऍक्सिस EX 1 सेंटीमीटर = 1 युनिट. चला, ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 6 पण आपला कंप्लीट झालाय, आणि सोबत आपला
प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण कम्प्लीट झालाय. ठीक आहे. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये परत आतापर्यंत आपण काय काय केलं बघा. जे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहे त्याचं आपण सोल्युशन करायसाठी 2 मेथड आतापर्यंत बघितल्या. पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड है ना, इलिमिनेशन. ठीक आहे, इलिमिनेशन मेथड. आणि दुसरी आहे ग्राफिकल. आपण जे आता केलंय ते काय आहे, ग्राफिकल. ठीक आहे ना. तर आता आपण तिसरी जी मेथड आहे, तिसरी आहे क्रॅमर्स मेथड आहे. ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि अजून एक सोल्युशन करायची आपण मेथड शिकूया. धन्यवाद.